नमस्कार. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सवना या ठिकाणी नवचंडिका देवीच्या मंदिरात आहोत. एका विशिष्ट कंपनीचे काही कर्मचारी, जी टेलिकॉम कंपनी आहे, जी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात मोबाईल धारकांना सेवा पुरवते, नेटवर्क पुरवते, त्या कंपनीचे काही कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी उपोषण करत आहेत, काम बंद आंदोलन करत आहेत. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात पूर्णपणे एका विशिष्ट कंपनीची जी नेटवर्क सेवा आहे ती पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. कामगाराच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, किती दिवसापासून तुमचं काम बंद आंदोलन चालू आहे आणि काय मागण्या असतील तुमच्या संबंधित कंपनीकडे? सर, मी साबिर शेख खामगावून आहे. आम्ही 9 तारखेला मेळावा घेतला होता आपले पुसदमध्ये. त्या दिवसापासून आमचं हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन जे आहे आमचा फक्त आमचे काही मागणी आहे जे कंपनीने पूर्ण करावी. कंपनी, आम्ही जिओ कंपनीला काम करतो. प्रताप टेलिकॉम नावाची हे कंपनी जे थर्ड पार्टी वेंडर आहे, त्याला आम्ही याच्या आधी पण 1-2 वेळा सांगितलं होता की सर हे आमची मागण्या तुम्ही पूर्ण करा. मागण्या काही जास्त नाही आहे सर, छोटे छोटे मागण्या आहे. एक मागणी आहे आमची पेमेंट वाढ, सेफ्टी टूल्स आणि जे आमचा इन्शुरन्स वगैरे, त्यासाठी आम्ही हे मागण्या केल्या होत्या. तर त्यासाठी आम्ही इथे आहे. किती दिवसापासून तुमचं हे काम बंद आंदोलन चालू आहे आणि काय मागण्या आहेत तुमच्या? आमचं 9 तारखेपासून पुसद येथे आंदोलन उभारलं होतं पहिल्यापासून. त्याच्यानंतर आम्ही 2-3 दिवस तिथे थांबलो. आमच्या जवळचे पैसे संपल्यानंतर आम्ही सवना इथे आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांच्या आधाराने आम्ही इथे सवनाला येऊन थांबलो. किती लोकांचा सहभाग आहे याच्यात आणि कोणत्या जिल्ह्यात? 400 ते 500 लोकांचा सहभाग आहे आणि 15 ते 16 जिल्ह्याचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, जळगाव, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, शेगाव, अकोट अशा बऱ्याच जिल्ह्याचे लोक आहेत इथे. आणि आमच्या मागण्या असं रीतसर आहे सर. आम्हाला पेमेंट 15 ते 16 हजार रुपयेपर्यंत पेमेंट आहे आणि जास्तीत जास्त आम्हाला जास्त काही मागणं आहे 2 ते 3 हजार रुपयेपर्यंत माग आहे. आणि आमचे जे कामाचा टायमिंग आहे तो 24/7 आहे. आम्ही जिओ टेक्निशियन म्हणून काम करतो, पण प्रताप टेलिकास्ट लिमिटेड या कंपनीकडे, म्हणजे जिओने थर्ड पार्टी वेंडर दिलेला आहे. कंपनी सोबत तुमची काही चर्चा झाली आणि कसं काय प्रतिसाद आहे तुमच्याकडे कंपनीचा? आमची कंपनीबरोबर चर्चा झालेली आहे. मेन अधिकारी येऊन गेलेले आहेत, पण त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात काही दिलेले नाही आहे. ते फक्त तोंडाने सांगतात की हो तुमच्या मागण्या पूर्ण होणार, तुम्ही आपल्या लोकेशनवरती जा आणि काम करायला सुरू करा. पण त्यांनी आमचे गुन्हे दाखल केलेले आहे आणि ते आमचा हा मेळावा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही काय सांगसाल कंपनीला, तुमच्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत इथंच थांबणार आहात का? आम्हाला प्रत्येक वर्षी 10% वाढ पाहिजे होतं. तसेच आम्हाला पर साईड, जसे आमच्याकडे मी एका तालुक्यामध्ये काम करत आहे तर माझ्याकडे 35-40 साईड असतात. त्या साईड प्रमाणे आम्हाला 130 रुपये आणि जे प्रायव्हेट साईड असतात त्याच्यासाठी 80 रुपये अशी आमची मागणी होती. तसेच आम्हाला मेडिकल क्लेम 5 लाखाचा पाहिजे होता. तसेच जो डेट इन्शुरन्स आहे तो 50 लाखाचा पाहिजे, कारण की आम्ही 24 तास काम करतो. आम्हासाठी तो आवश्यक आहे. नक्कीच आपण पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामधून 16 जिल्ह्यातील जे कर्मचारी आहेत इथे कामबंद आंदोलन जे करत आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे कामबंद आंदोलन चालू असल्याचं त्यांनी मराठी 9शी बोलताना सांगितलेलं आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ. तुम्ही आता यांना लेखी देऊन टाका ना की आम्ही पगारवाढ तुम्हाला देणार आहोत आणि यांच्यावरचे गुन्हे वापस घेणार आहोत. तुम्ही प्रकरण कशाला वाढवायले मग आता? अरे हे लोक काय येडे आहेत का मग इथं बसायला? एवढ्या दिवसाचे, 9 दिवसाचे जंगलात 16 जिल्ह्यातले लोक आहेत ना सगळे इथं. आता तुम्ही जर ते लेटर बघितलं असेल तर पहिल्याच पॉइंट मध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही ते मला काय म्हणाय, आम्ही ते लेटर वाचलं. मोगम उत्तर देऊ नका. तुम्ही डेट सांगा ना की या तारखेपासून आम्ही यांना पगार वाढ देतो, या तारखेपासून यांचा इन्शुरन्स काढतो. 31 मार्च नंतर जे काय व्हायचंय म्हणजे अरे तुम्ही पासून लागू होईल समजा. ऐका, आपलं वित्तीय वर्ष जे आहे ते मार्चला आपलं संपत आहे. तुम्ही काय सांगितलं? 2026 नंतर म्हणजे 27 ची डेट फिक्स नाही तुमची कधी करणार आहात म्हणून. 27 नाही हो साहेब, 26 नंतर सांगितलं ना तुम्ही. 31 मार्च 2026 नंतर नवीन वित्तीय वर्ष जे आहे ते 1 एप्रिल 2026 पासूनच चालू होईल ना. बरं, माझं काय म्हणणं आहे की तुमच्या सिनियर ते तिवारी आहेत त्यांना तुम्ही लाईनवर घ्या, यांना आता पत्र द्या, तुम्ही लगेच मेल करा आणि यांच्या आंदोलनाची सांगता करा. सोपी गोष्ट आहे, कशाला अडचणीत आणायले. त्याच्यामध्ये आपल्याला एक मला हां
ती त्याच्यावर डिस्कशन चालू असेल कंपनीसह ऑलरेडी हां ते एफआयआर केलेले आहेत. हां ते एफआयआर केल्यानंतर जे सिस्टम असते त्या सिस्टम मध्ये जर कोणावर गुन्हा दाखल असेल हां तर त्या माणसाला कंपनी कामावर घेत नाही. असा एक कंपनीचा रूल आहे. आता तुम्ही कुठे खोटे गुन्हे दाखल करता